मान्यवर पाहुणे या चर्चेत सहभागी झालेत। आपल्या सोबत महिला डॉक्टरचा भाऊ जोडला गेलेला आहे। आपल्या सोबत सेंट्रल मार्ड महिला प्रतिनिधी डॉक्टर ईश्वरी सोमवंशी जोडल्या गेलेल्या आहेत। आपल्या सोबत थोड्याच वेळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे असतील। आपल्या सोबत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण जोडले गेलेले आहेत। सुषमाताई तुमचे स्वागत, अजितराव तुमचं स्वागत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महबूब शेख सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत। मी त्यांचं सुद्धा स्वागत करतोय। पण चर्चेची सुरुवात मी ताई तुमच्यापासून करतोय। आज दिवसभर तुम्ही ठिय्या मांडला आणि आता तिकडे माजी खासदार समोर येऊन उत्तर देत आहेत त्यांच्यावरच्या सगळ्या आक्षेपांच्या संदर्भातली। पण तुमचा आरोप हा आहे विरोधकांचा की हे सगळं प्रकरण दडपलं जात आहे। सरकारने एसआयटी नेमली तरी सुद्धा तुम्ही समाधानी नाहीयेत, असं तुम्हाला का वाटतंय की हे प्रकरण दडपलं जात आहे? पहिली गोष्ट मी आपल्याला सांगितली पाहिजे की सरकारने एसआयटी अजिबात नेमलेली नाही। सरकारने फक्त आणि फक्त तपासावर देखरेख करण्यासाठी एक व्यक्ती नेमलेली आहे आणि अशी एक व्यक्ती नेमणं हे तपास कामात मोनोपोली निर्माण करू शकतं, म्हणून त्याच्यावर आक्षेप आहे। आणि आमचा तुमच्या एसआयटी वर विश्वास नाही, अशा असंख्य एसआयटी आतापर्यंत झालेल्या आहेत। आम्हाला जे करायचं आहे तर आम्हाला उच्च न्यायालयाची चौकशी हवी आहे एक। दुसरं असं की अख्खा दिवस मी माध्यमांच्या समोर एकच गोष्ट सांगत होते की तुम्ही का उत्तर देण्यासाठी तयार झालेला आहात। म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना स्वतःचा त्यांचा इनर कॉन्शियस का स्वतःला दोषी समजत आहे। अरे मी असं म्हणते की मी तुमच्या फलटण मध्ये आलीये, माझ्या सोबत या, आमच्या लढ्यात मदत करा आणि आमच्या सोबत येऊन त्या पोलीस स्टेशन मध्ये चला। का बरं ते माझ्या सोबत आले नाही? मी त्यांना अनेक वेळा म्हटलं की तुम्ही या, आम्ही वाट बघत आहोत, मात्र ते आले नाही। ते म्हणाले मी आरोपांवरचं उत्तर देईन। म्हणजे आपण आरोपी आहोत हे त्यांनी स्वतःच मान्य केलं। ठीक आहे। आता तिसरी गोष्ट की याचं राजकारण होत आहे का, तर जरा एकदा आम्ही सांगितलं पाहिजे की आज एवढी लोक महाराष्ट्रभरातनं तिथं जमली होती आणि डॉक्टर प्रमोद तिकडे होते। डॉक्टर प्रमोद आपल्याला सांगू शकतील कुठल्याही पक्षाचा झेंडा तिथे नव्हता किंवा कुठल्याही पक्षाचं बॅनर तिथे नव्हतं। विशेष म्हणजे आम्ही तिथे जे लोक बघितले, मी आणि प्रमोद आम्ही चक्रावून गेलो होतो की आम्ही जेवढी लोक बोललोय त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक लोक पुढे आले की माझा भाऊ मेलाय, माझ्या भावाचा खून झालाय, माझ्या मुलाचा खून झालाय, अशा अनेक माहिती। आणि सगळ्यात महत्वाची जी माहिती आम्हाला आज अजून एक धक्कादायक माहिती मिळाली की आम्ही तिथे पोहोचल्यानंतर एक व्यक्ती आली, मला त्यांचं नाव डिस्क्लोज करायचं नाही, मी यथावकाश त्याच्यावर बोलेन, पण त्यांनी असं म्हटलं की हँगिंगच्या वेळचा मी पहिला इसम आहे इथला बघणारा, म्हणजे एका पोलिसासोबत आत येऊन बघणारा। त्यावेळेला तिच्या अंगावर साधारणतः गुलाबी रंगाचा आणि चिकन टॉप, ज्याला थोडीसे असे सच्छिद्र असल्यासारखा असतं, छिद्रांची डिझाईन असल्यासारखा जाळीदार, तर असा चिकन टॉप तिच्या अंगावर होता आणि तिच्या अंगावर ब्ल्यू कलरची जीन्स होती। मात्र जेव्हा आम्ही खाली नंतर बेडशीट मध्ये तिला गुंडाळलं गेलं आणि बाहेर आणलं गेलं तेव्हा मात्र मी शॉक्ड झालो की तिच्या अंगावर ब्लॅक कलरची जीन्स होती आणि साधारणतः थोडासा पीच कलर आणि त्याच्यावरची फुलांचा टॉप होता। हे फार महत्वाचं निरीक्षण मी आपल्याला सांगत आहे जे तिथे आम्हाला ऐकायला मिळालं एक। दुसरं असं की तिथल्या पोलिसांचा जो निगरगट्टपणा होता, म्हणजे इतके, मला असं वाटतं की परळी काहीच नाही त्याच्या पुढे। परळी अगदी म्हणजे 1% पण नाही, इतक्या वाईट पद्धतीची पोलीस यंत्रणा जर तिथली असेल की किमान 50 ते 70 कुटुंब असे होते जे धडाधड नाव घेत होते आणि सांगत होते की पाटीलने आम्हाला त्रास दिला, महाडिकने आम्हाला त्रास दिला, जायपत्रेने आम्हाला त्रास दिला, प्रत्येक जण येऊन बोलत होता। मात्र यातला एकही पोलीस ऑफिसर समोर आला नाही। जे कोण खांबे नावाचे जे अधिकारी होते त्यांचा ऍटिट्यूड आणि त्यांचा उर्मटपणा, तर काय म्हणजे त्यांना असं वाटत होतं की मी म्हणजे ब्रह्म आहे या पद्धतीने। आणि या सगळ्यांमध्ये आम्ही त्यांना बेसिक प्रश्न विचारत होतो, बेसिक प्रश्नांची उत्तरं त्यांना देता येत नव्हती। विशेष त्यांना याचंही भान नव्हतं की दोन कुटुंब, एक प्रमोदचं कुटुंब असं होतं की आज संपदाचं 13वं करून ते आले होते आणि एक दुसरं कुटुंब होतं ज्यांच्यामध्ये
त्यांच्या अक्षरशः 12व्याचा विधी करून ती लोक आलेली होती आणि ती सांगत होती की आम्ही आमच्या माणसाचं ताट करून आलो इकडे. भाई इतक्या पद्धतीने बरं याच्यावर काय राजकारण करायचंय आम्ही? कसलं राजकारण करत आहोत मी विचारतो त्याच्याबद्दल. अजितराव आहेत त्याच्याबद्दल मी त्यांना नंतर विचारतो, पण मला आधी सगळ्या बाजू समजून घेऊया.